नमस्कार मंडळी. राकेश बापट बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात सहभागी आहे. राकेश समजुतीनं बिग बॉसमध्ये गेम खेळताना दिसतोय. राकेशच्या खेळाचं चाहत्यांकडून कौतुक होते. त्याचबरोबर अभिनेत्याची एक्स-पत्नी रिद्धी डोगरानंही राकेशच्या खेळाबद्दल पोस्ट शेअर केली होती. त्याला पाठिंबा दिला होता. अशातच आता राकेश बापटची बहीण शीतलने राकेश आणि रिद्धीच्या घटस्फोटाबद्दल आणि त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं. राकेश बापटची बहीण शीतलने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान शीतलने राकेश आणि रिद्धीबद्दल भाष्य केलं. राकेश बापटची बहीण म्हणाली की ते दोघं एकमेकांचा खूप आदर करतात. कोणत्याही नात्यात आदर खूप महत्त्वाचा असतो. पण कधीकधी अपेक्षा जेव्हा वाढतात तेव्हा ते नातं कुठंतरी बदलतं. म्हणून त्यांनी मधला मार्ग निवडला. दोघांमध्ये मैत्री चांगली आहे, आदर आहे, पण जमत नसेल तर टॉक्सिक न करता त्यांनी हा मार्ग निवडला. त्यांना टॉक्सिसिटी नाही आवडत, तिलाही नाही आवडत, असं शीतल पुढे म्हणाली. राकेश आणि रिद्धी यांची पहिली भेट यशराज फिल्मच्या एका शोमध्ये झाली होती. ही भेट जरी कमी वयाची असली तरी ते पहिल्या भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडले. 2010 मध्ये राकेश आणि रिद्धी यांनी मर्यादामध्ये एकत्र काम केलं. या शो दरम्यान त्यांच्या जवळकी वाढली. 2011 मध्ये राकेश आणि रिद्धी लग्नबंधनात अडकले. मात्र 2019 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2021 मध्ये राकेश बिग बॉस OTT मध्ये सहभागी झाला. या शोमध्ये त्यांनी थेट शमिता शेट्टीबरोबर मुलाखत झाली. शमिता आणि राकेश बिग बॉसनंतर 1 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांचा ब्रेकअप झाला. दरम्यान राकेश बापटच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यानं नवरी में हिटलरला, कबूल है, वृंदावन यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.